विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय, विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही। या ज्या गौरवशाली परंपरेची एकनाथराव शिंदे परंपरा तुम्ही सांगताय, या गॅलरीमध्ये बसलेले पत्रकार यापूर्वी या ठिकाणी अवमूल्यन करायचे सभागृहाच्या कामकाजाचं सभागृहाच्या कामकाजाचा लेखाजोखा करायचे, आर्टिकल लिहायचे। आज ती आर्टिकल सगळी बंद झालेली आहेत। पण काल एक दैनिक पुढारी सारख्या एका वर्तमानपत्रानं खूप मोठं भुजबळ साहेब धाडस दाखवलं। त्यांनी सांगितलं विधान भवनातील गर्दीचा खराखुरा बाजार। काय लिहिलंय त्याच्यामध्ये? बाजार असा मांडला गेलाय की या ठिकाणी सभागृहामध्ये येण्याकरता म्हणून पास बंद केले गेले, परंतु ऑनलाईन जीपे करून 10,000 रुपये भरून या ठिकाणी विधानसभा भवनामध्ये येण्याचे पास 10,000 रुपयामध्ये मिळतात। अशा प्रकारचं नावानिशी आणि त्याने त्या जीपेचा उल्लेख करून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। भास्करराव, तुम्ही पण इतके सिनियर, तुम्ही कॅबिनेट मंत्री होता, तुम्ही एका पक्षाचे अध्यक्ष होता, तुम्ही देखील एका गरीब इथनं कसं पुढे आला याचं तुम्ही इथं उदाहरण दिलेलं आहे। असं असताना काहीतरी ह्या सभागृहाचं डेकोरम पाडला पाहिजे ना आपण। नाही पण अध्यक्ष महोदय, तुम्ही आता त्याच्यात आणि अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये आपण पण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये या आपल्या कामकाजामध्ये सभागृहाची अशा प्रकारची बदनामी होऊन देणं हे कदापि आम्ही सदस्य सहन करणार नाही। हे थांबलं गेलं पाहिजे। बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतो हे विसरता। बोलता बोलता भास्करराव साहेब काय म्हणले की पाशी बहुमत, अध्यक्ष महोदय जनतेचा अवमान आहे पाशी बहुमत म्हणणं म्हणजे हा कुठल्या शब्द आला? पाशी बहुमत कसा असू शकतो अध्यक्ष महोदय? तो शब्द बाजूला काढून टाका, तो शब्द काढा बाजूला, तो शब्द काढा, पाशी बहुमत शब्द बाजूला काढा। विरोधी पक्षाचा विचार ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता यांच्यामध्ये नाही, हे उल्लेख केलेला आहे। अध्यक्ष महोदय दुसरं काय सांगितलं? 1 मिनिटाचा विधायक आणि बिनमहत्वाचा हास्य। हे कायदे मंडळ आहे, विधान मंडळ आहे, इथं कायदे केले जातात। कायद्याकरता किती वेळ दिला जातो या संदर्भामध्ये भाष्य केलंय। नव्या वादाचा नवा अंक म्हणून त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे। अध्यक्ष महोदय हे अण्णा हे सभागृहाच्या इभ्रतीला शोभणारं नाहीये। मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय। पण अशा पद्धतीने भास्करराव आपल्याकडे अपेक्षित नाहीये की आपण या सभागृहात अशा पद्धतीने बोलणार। अध्यक्ष मध्ये मी मर्यादेमध्ये बोलतोय। मी अध्यक्ष मध्ये तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना, तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्यात की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर वोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्यात। लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी। म्हणून अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या। हे या विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय, हे विधान भवनात घडलं अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राचं नावानिशी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। हे संपूर्णपणे मी द्यायला तयार आहे अध्यक्ष महोदय। सन्माननीय भास्करराव जाधव साहेबांना सगळं बोलण्याचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री बोलतायत, उपमुख्यमंत्री बोलतायत। जनतेने एवढ्या प्रचंड संख्येने आपल्या सगळ्यांना निवडून दिलंय आणि ह्या सभागृहामध्ये आपण अध्यक्ष असताना अशा पद्धतीनं हे जे काही बोलणं हे कितपत रेकॉर्ड योग्य आहे? अध्यक्ष महोदय रेकॉर्डवरून काढलं पाहिजे। त्यांचं काही म्हणणं असेल त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटावं, त्यांनी सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटावं, त्यांनी यांना भेटून सांगावं ना काही असेल तर। अध्यक्ष महोदय आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही, परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे आहे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ।
FIR दाखल करू. अध्यक्ष महोदय, सुरुवातीलाच मी आपल्याला पुन्हा एकदा निदर्शन आणून देऊ इच्छितो की आपल्यावर कुठलाही जर आरोप केला असेल तर तुम्ही तपासण्याच्या ऐवजी मीच सांगतो माझं विधान कामकाजातून काढून टाका. पहिली गोष्ट, मी काय म्हणालो ते सन्मान्य अजितदादांनी सुद्धा पूर्ण ऐकून घेतलं नाही. मी हे ज्या वर्तमानपत्राचा दाखला दिला त्याचं नाव सांगितलं, त्याचा अर्थ ऐकून घ्या ना. असं कसं मला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे ना, असं कसं म्हणता तुम्ही? ना बनसोडे ना मिळालेल्या उपाध्यक्ष पदाच्या अधिकारावरच मी बोलतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, अण्णा बनसोडेंकडनं माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय की या सभागृहाचा डेकोरम सांभाळण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो.